नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सोशल मीडियाचा असं प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला सांगतो काय काय आपण महाराष्ट्रात समाजकार्य चालू केलं, समाजमध्ये कुठेतरी बदलावा चालू केला, समाजचं डोळं उघडायची कामं जरी करीत असताना रोज लोक ती मला भाषण म्हणत असते, ती भाषण आज नवीन करून टाकतो. सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म कसं जी माणूस गाजला की लय गाजतं, महाराष्ट्रात संपूर्ण व्हायरल होतं, गाजतं, पब्लिसिटी मिळते, स्टार्डम मिळतं, हे मिळतं. स्टार्डमचं काय उपयोग नाही. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माणूस पैशानं काय सर्व गोष्टींना माणसं टिकवला यायला पाहिजे, माणसं सांभाळता यायला पाहिजे, सुखदुःखात मित्र परिवार वाढवून यायला. तुम्हाला सांगतो असे काही तरुण मुलं व्हायरल झाले, लईच व्हायरल झाले. हे जनतेचं असं बोलून तसं बोलून आमचं कसं आम्ही सामाजिक कार्यकर्ता चांगले बहुत जातो महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, 18 पक्का जातींसाठी. आम्ही जरा आज महाराष्ट्रात कमी ह्याच्यात असतो, मुसीबतमध्ये असतो, अडचणींमध्ये असतो, दुःखात असतो, अडचणीत असतो. पण काही लोकांना माहीत नसते ना ती अडचण आहे, जी आपली मजबुरी ती आपली चालायची असते. आलेली परिस्थिती आपल्याला पाठबळ द्यायला लागते. आज ना उद्या दिवस बदलते, पण ती काळ असतो, ती योग्य वेळ असतो, आपल्याला त्या ठामपणे त्या कामावर थांबायला लागते. जेवढं वाईट दिवस काढेल तेवढं चांगलं दिवस येते. पण नीतिमत्ता चांगली ठेवायला लागते, साफ ठेवायला लागते. महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी, महाराष्ट्रातल्या अलग अलग जिल्ह्यातनी अलग अलग जिल्ह्यातनी अलग अलग तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात चांगदेव जाधवनं एवढं कार्य जरी पोचवलं, इतकं जरी तुफान जरी कार्य जरी पोचत असलं, माझं जोरात नुसतं बंपरवणी कार्य जरी पसरत असलं तरी महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी, येणाऱ्या राजकारणासाठी तुम्हाला सांगतो जनतेवर कसा अत्याचार होते, कसा अन्याय होते, कसा भ्रष्टाचार होते, कशा लोकांच्या परिस्थिती बेकार चालली, ती लोक कशी मारायला लागले, ते कष्ट करून गोरगरीब खाली कशी दबायला लागले, आणि किती अत्याचार चालला आहे, किती भ्रष्टाचार चालला आहे, हे तुम्ही तर सगळे डोळ्यानं बघू शकत आहे. महाराष्ट्रात आर्थिक व्यवस्था कमी पडायला लागली, लोकांवरती अत्याचार व्हायला लागले. म्हणून आम्ही सामाजिकपणे अन्यायाला लात मारायचा प्रयत्न करतोय, तुमच्यामधलं डोळं उघडायची कामं करतोय. हो, आमचं काय नाही. तुम्हाला सांगतो आमच्या ठिकाणी दुसरा उद्या कोणतरी येईल, दुसरा कोणतरी तरुण उभा राहील, हे तरुण उभा राहील, ते तरुण उभा राहील. कामं तर चालू राहणार, युनिक काळ चालू राहणार, शिवरायांचा विचार तर द्यायचं चालू राहणार. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी तुम्ही मनापासून भासणं आहे का, मनापासून डोकं ठेवून आहे का, डोकं शांत ठेवून, काळजापासून तर हृदयापासून तर माइंडपासून तुम्ही भाषण आहे का, कसं वाटतंय चांगदेव जाधव कसं बोलतंय, काय बोलतोय, चुकीचं बोलतोय का वाईट बोलतोय. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या कोण्यासाठी काही तरुणांचं आम्ही समाधान करायसाठी, हल करायसाठी, येणाऱ्या काळासाठी समाजमध्ये गुंडगिरी वाढते. तुम्हाला सांगतो तरुण पिढी बिघडायला लागली, मटक्या पाय, दारू पाय, ह्याच्या पाय, गांजा पाय, काय तरुण पिढी वाईट वाढलेला चालली. हे कुठं तर बंद व्हायला पाहिजे, कुठं तर ही चालून गांजा दारू वाईट बेकार येसून, सगळ्यात बेकार येसून माणसातनं दारू उठवते, आयुष्यातनं उठवते, परपंचातनं उठवते. कोणाचे काय दारूचा जरी धंदा चालू असला, बायकोला माणूस मारून पैसे नेतो दारू प्यायला, तिथे मंगळसूत्र ठेवून पैसे दारू पितो माणूस. म्हणजे दारूवाल्यानं ऐकणाऱ्याचं काय नाही, पण आपल्या माणसाला काय पाहिजे, अक्कल पाहिजे, ती दारू पितो, हे पितो. बरं दारू जरी नाही पिले तर सरकार कसे चालायचे, ते तर वाक्य बरोबर आहे. दारू जरी नाही पिली तर सरकार कसं चालायचं, टॅक्स कसं चालायचं, हे पण माणसाने आपलं जीवन, आपलं आरोग्य, आपलं आरोग्य कसं सांभाळायचं, आपली तब्येत कशी सांभाळायची, माणसाला काय पाहिजे. दारू, मटका, गांजा बिंजा सगळी बिघडते ती माणसं. व्यसनाच्या वाईट जाते, ती व्यसनाला ही जाते, ताकारी जाते, ती बेकार कंडिशन होती. माणूस दुरून त्या व्यसनाने मरतो, आरी होऊन मरतो. पण आम्ही काय म्हणतो, जीवनात काय तर चांगली कामं करावं, काय तर उद्धार करावं, येणाऱ्या काळांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी. बाबा तुम्हाला सांग, तुम्ही सोशल मीडियाला वरचावा करायसाठी आलो नाही, काही गाजवायसाठी आलो नाही, नाव करायसाठी. बघा सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन देणं, चांगलं शिकवणं, चांगलं शिवरायांचा विचार देणं, बाबासाहेबांचा विचार देणं, संभाजी महाराजांचा विचार देणं, त्यातनं अस्तित्व निर्माण करणं, व्यक्तित्व निर्माण करणं. बरेच तुपाने भाषणं झाली, तुपाने सभा केल्या, ही केल्या. मग आता लोकांचे डोळे उघडतील म्हणतो, मग आता लोक उघडतील. असं तुमच्या हातात, आमच्या हातात काय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.